माझा श्रेयस ठीक आहे ना एवढंच बघायचं होतं मला। त्याच्या जीवाला इजा होईल असं काही करायचं नव्हतं मला। नाहीतर तुम्हीच सांगा ना, डॉक्टर म्हणाले इंजेक्शन द्यायला, तेव्हाच मी इंजेक्शन देऊन मोकळी झाले नसते का? पण त्याला कुठली रिस्क व्हायला नको एवढंच वाटतंय मला। मला फक्त त्याची काळजी घ्यायची आहे म्हणून त्याच्या बरोबर इथे राहायचंय मला। श्रेयस माझा प्राण आहे हो मॅडम, तुम्ही समजून घ्या प्लीज। शकुंतला आत्यांनी त्या 2 वॉर्ड बॉयना फितवून मला असं बाहेर हाकललं म्हणून असं चोरून लपून यावं लागतंय। तुम्हीच सांगा ना, तुमच्या जवळची व्यक्ती कोणी मरणाशी जर झुंज देत असेल आणि तुम्हाला त्याला भेटता आलं नाही तर तुम्हाला कसं वाटेल मॅडम? कोण ही आत्या तुला तुझ्या नवऱ्यापासून लांब ठेवणारी? त्या वॉर्डबॉयकडे ना मी बघतेच, पण पैशाच्या माझावर तुमच्या दोघांना एवढा लांब नाही ठेवू शकणार ती। तुला तुझ्या नवऱ्याला भेटायचंय ना, बिनधास्त भेट, आम्ही आहोत तुझ्या सोबत। फक्त एक गोष्ट, कधी त्या रूम मध्ये एकटी जाऊ नकोस। कसं आहे ना, तुला नर्सचं कुठलंच काम येत नाही, कायम राधिकाला तुझ्या सोबत घेऊन जा, म्हणजे ती तुला सावरून घेईल आणि तुझं भिंग फुटणार नाही। जेव्हा तुला त्या खोलीत जायचं असेल ना, राधिकाला सोबत घेऊन जा। मॅडम, तुमचे आभार कसे मानून आहो तेच कळत नाहीये। देवासारख्या धावून आलात तुम्ही। तुझा नवरा बरा झाला ना की एकदाच काय ते आभार मान। हो मॅडम, होईल तो बरा, नक्की बरा होईल। तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने। हे बघा, मी घरून देवाच्या पायावरून हे फूल उचलून आणलंय, त्याच्या उशाशी ठेवायचंय मला। नाही, तुमचे उपचार सुरूच आहेत, पण देवाचाही हात हवा ना त्याच्या डोक्यावर। हो बाई, तो तर हवाच। जा राधिका, हिला श्रेयसच्या खोलीत घेऊन जा। चल। बाबा, अक्षय जेवून घ्या। बघा, मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना श्रेयस भाऊजींची खूप काळजी वाटते, पण निदान 2 घास खाऊन घ्या ना प्लीज। नाही श्रावणी, जे काही घडतंय ना त्यामुळे जेवायची इच्छाच होत नाहीये माझी। तू जेवून घे। बाबा, असं काय करताय तुम्ही? आजी, आजी, आजी अगं बस, अगं मला फोन करायचा ना, मी आलो असतो घ्यायला। बस आजी, श्रेयस कसा आहे? आजी घ्या पाणी। आजी पाणी। श्रेयस मध्ये काही इम्प्रूव्हमेंट म्हणजे डॉक्टर काय म्हणतायत? आजी, आजी अगं शांत। आई शांत व्हा आई। आजी काही नाही, काही बोलत नाहीये। मी किती त्याला हाका मारल्या, म्हटलं अरे बाळा बोल ना माझ्याशी, काहीतरी बोल। काही नाही रे, काही नाही, डोळे पण उघडून बघायला तयार नाही।
निश्चित पडून आहे, अगदी निश्चित पडून आहे. श्वास चालू आहे तोपर्यंत ऑक्सिजन आहे म्हणून. मला फार भीती वाटते. गुरुजी म्हणाले होते तसंच तर नाही ना होणार. श्रेयसच्या जीवावर तर नाही ना बेतणार काही. म्हणजे माझ्या श्रेयसवरचं गंडांतर. आई, आपल्या श्रेयसला काही होणार नाही. आपला श्रेयस बरा होणार आहे. मी बऱ्याचशा डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केलाय, काही परदेशी डॉक्टरांशी मी कन्सल्ट करतोय. मग त्यांचं म्हणणं हेच आहे की श्रेयस शुद्धीवर आल्यावर काहीतरी करता येईल. त्यावर ते असंही म्हणाले की या येत्या पुढील 72 तासामध्ये तो जर शुद्धीवर आला नाही तर जरा थोडीशी भीती वाटते. म्हणजे त्यानंतर तो कधी शुद्धीवर येईल हे सांगता येणार नाही असं ते म्हणाले. पण मला वाटतं ती वेळ येणार नाही, तो शुद्धीवर येईल बघा. अरविंद, कसा तडफदार होता रे माझा श्रेयस. त्याच्यावर परिणाम झालेला असताना सुद्धा चमक दिसायची त्याच्यामध्ये. जसा होता तसा खुश होता रे, सुखाने राहत होता. पण या आघाताने अगदी तोळा मसा झालाय रे तो. या सगळ्यातून तो कसा बाहेर पडेल देवालाच ठाऊक. हे सगळं आहे ना त्यांच्या तारावरच्या प्रेमामुळे झालं. तिच्या मागे मागे तिला वाचवायला गेले आणि हल्ल्याला बळी पडले. पण आता मी सांगते, श्रेयस भाऊजी बरे झाले ना की त्यांना आपण सगळं खरं सांगूया की जिच्यासाठी ना ते जीवाचा आटापिटा करतायत ना ती त्यांची आराध्या नाही, ती तारा आहे, तारा. जर तिला वाचवायला गेले नसते ना तर हे सगळं झालंच नसतं काही. श्रावणी, अगं काय बोलतेस काय तू? कमाल आहे तुझी. इतका स्वार्थी विचार कसा करू शकतेस तू? हाची, अगं श्रेयसनं जर तिला वाचवलं नसतं तर काय झालं असतं तिचं? याचा विचार नाही आला तुझ्या मनात? तुला सुद्धा तिने पूजेच्या तयारीसाठी घरी पाठवलं म्हणून, नाही तर तुझं ते काय झालं असतं याचा विचार केलायस का तू? आज श्रेयस जरी मृत्यूशी झुंजत असला ना तरी मला अभिमान आहे त्याचा. अशाही मनस्थितीत असताना त्यांनी आज एवढं धैर्य दाखवलंय. अगं त्या मुलींची अब्रू वाचवले. आता देवच त्याला यातून बाहेर पडायला बळ देईल. हे तुम्ही अगदी बरोबर बोललात. मॅडम,
पेशंटला ड्रेसिंग करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला बाहेर थांबावं लागेल. डोक्याचं ड्रेसिंग करायचंय ना? मग बाहेर कशाला जायला लागतं? सॉरी, पण आम्ही काम करत असताना नातेवाईकांना इथे थांबणं अलाउड नाही आहे. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण काय आहे ना, काही नातेवाईक ना अर्धवट ज्ञानाच्या जोरावर आमच्याच कामात आम्हाला सूचना देऊ लागतात. आधीच श्रेयस सरांची परिस्थिती नाजूक आहे. त्यांच्या डोक्यालाही मार लागला. आता ड्रेसिंग करताना या डिस्टर्बन्समुळे जर काही कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम डायरेक्टली त्यांच्या कंडिशनवर होऊ शकतो. म्हणजे माझी काही हरकत नाहीये तुम्ही इथे थांबलात तर. तुम्ही म्हणाल तसं. राधिका, थँक्यू सो मच ग. अगं थँक्यू काय. हे बघ, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. तू पटकन श्रेयस सरांना भेट. तोपर्यंत मी दरवाजाजवळ थांबते आणि कोणी येते का ते पाहते. जा. याला म्हणतात प्रेम. आम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय. काय शोधतोयस? अगं श्रेयसच्या मेडिकल इन्शुरन्सची फाईल शोधतोय. ममांच्या रूममध्ये बघितली पण सापडली नाही. त्यामुळे म्हटलं आपल्या रूममध्ये बघूया. बरं थांब, मी पण बघते. प्लीज. या फाईल्समध्ये चेक केलंय? बघितल्यात, पण तू एकदा चेक करतेस का? काय आहे?
इन्शुरन्सची पॉलिसी तर शोधायलाच हवी, कारण हॉस्पिटलमध्ये श्रेयस भाऊजींच्या एका रूमचं म्हणजे दिवसाचं भाडं 50,000 आहे. आणि तुला तर माहिती आहे ना, एकदा का माणूस कोमात गेला तर कधी कधी 20 वर्ष पण कोमात राहतो. आणि तिकडे मम्मा पण कोमातच आहेत ना. नाही म्हणजे श्रेयस भाऊजींच्या बाबतीत जर असं काही घडलं तर आपल्याला टेन्शन तर असेल, पण जन्मभर जो खर्च होईल त्याचं काय? अगं श्रावणी, काय बोलतेस तू? आणि श्रेयस कोमात गेला हे कोणी सांगितलं तुला? अरे तू बघितलंस ना, 2 दिवस श्रेयस भाऊजी शुद्धीवर नाही आलेत. हे कोमात जायचंच लक्षण ना. नाही म्हणजे देव ना करो श्रेयस भाऊजी यातून उठलेच नाही तर. नाही म्हणजे हे घर, ही प्रॉपर्टी सगळी प्रॉपर्टी तुम्हालाच मिळणार आहे. माझा श्रेयस लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. मला खात्री आहे तो लवकरात लवकर बराही होईल. तो कोमात जावा अशी तुमची मनीषा असली तरीही. डॅड, डॅड असं का बोलताय? असा विचार तरी माझ्या मनात येईल का? डॅड, माझा सक्का भाऊ येतो. हो बाबा, मला पण तसं काही म्हणायचं नव्हतं. ते श्रावणी, तुला काय म्हणायचंय ना यात मला काडीचा इंटरेस्ट नाहीये. श्रेयसची पॉलिसी सापडली हे सांगायला मी इथे आलो होतो. उद्या रात्री मी हॉस्पिटलला राहायला जाणार आहे, तेव्हा सबमिट करेन. डॅड, डॅड अहो, हे कुठले विचार भरलेत तुझ्या मनात? अरे अक्षय, एक मिनिट. मला कल्पना आहे तुला श्रेयस जड होतोय, पण याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलशील त्याच्याबद्दल. हे बघ, तो जसा आहे, ज्या अवस्थेत आहे, तो आम्हाला परत हवाय. अजून 20 वर्ष याच अवस्थेत राहिले तरी सुद्धा हवेत. अरे श्रेयस भाऊजींची मनस्थिती बरोबर नव्हती तरी ते स्वतःचं काम स्वतः करत तरी होते. आता ना त्यांच्या सेवेला एक माणूस जरी ठेवला ना तरी 24 तास जबाबदारी आपलीच राहणार आहे. आणि अंतरुणाला खेळून राहिले तरी हवेत का? आपलं आयुष्य बाजूला राहिलं ना, ऍक्च्युली ऑलरेडी बाजूला राहिलंय तरी सुद्धा हवेत. ह्या नर्सेसनी ड्रेसिंग स्पंजिंग नीट केलंय की नाही ते पाहायला पाहिजे मला. काय श्रेयस, जातीने लक्ष नाही दिलं ना तर हे हॉस्पिटलवाले निष्काळजीपणा करतात. उगाच तुला त्रास व्हायचा. हे फूल इथे कुठे आलं? हे फूल कुठून आलं? हा, कुठून आलं हे फूल? कोण गेलं होतं आतमध्ये? कोणी नाही मॅडम. कोणी नाही? तुम्हा दोघांना इतके पैसे देऊन इथे ठेवलंय मी. हा, कोण येतंय कोण जातंय हे लक्ष ठेवता येत नाही? यापुढे लक्ष ठेवायचं. हॉस्पिटलचा स्टाफ जरी आला ना तरी मास्क उतरून चेक करायचे कोण आहे म्हणून. बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला
तपासल्याशिवाय पाठवायचं नाही आतमध्ये. माझ्या परवानगीशिवाय एक मुंगी सुद्धा आतमध्ये जाता कामा नये, समजलं? हो मॅडम, तुम्ही सांगताय तसं आम्ही करू. पण आत खरं सांगतो मी, आत कोणी आलं नव्हतं. कोणी आलं नव्हतं? नाही नाही, मला नाही खरं वाटत. हे काम ताराचंच असणार. तिला फोन करते म्हणजे मला कळेल नक्की खरं काय आहे ते.